मित्रहो नमस्कार. नांगर स्वप्न उद्याची या कार्यक्रमात मी आजीपूर आपणा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, सर्वप्रथम रायगड गरजा रायगड हे साप्ताहिक बऱ्याच वर्षापासून पेणमध्ये सुरू आहे. याचे संपादक संतोष दादा पाटील आहेत. अप्रतिम आहे. यावर्षी सिनेमा आलाय म्हणून नाही तर पूर्ण जो वर्धापन दिन होता त्या वर्धापन दिनाला संभाजी राजांची थीम होती आणि मग प्रत्येक पानावरती संभाजी महाराजांविषयी लेख आहे. म्हणजे रणमर्दा असेल किंवा मग संभाजी राजे शापित असल्याचं असेल, काही चुकीचं लिखाण जे झालंय त्या संदर्भात काही लेख असतील. तर माझ्या या साप्ताहिकाला गरजा रायगड या साप्ताहिकाला खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, आज मी ह्यासाठी आज व्हिडिओ बनवणार आहे की संभाजी महाराजांवरती जो सिनेमा आला आहे छावा, अप्रतिम सिनेमा आहे. म्हणजे अगदीच वाटलं होतं की काहीतरी असं वेगळं करण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात महाराजांच्या जीवन कार्याला किंवा त्यांच्या ज्या काही घटना आहेत, लढाया आहेत किंवा त्यांचं जे वर्तन आहे यामध्ये कुठं दाग लागेल की काय, तर मग असं कुठेही जाणवलं नाही. मुळात अभिनयाबाबतीत बोलायचं झालं तर औरंगजेबाची जी भूमिका केलेली आहे अक्षय खन्ना यांनी, अप्रतिम भूमिका आहे. म्हणजे असं इतका खतरनाक अभिनय त्यांनी केलाय की अजिबात असं कुठं पिक्चरच्या एंड पर्यंत आपल्याला कुठेही जाणवणार नाहीत की ते अक्षय खन्ना आहेत. औरंगजेब यार, काय कमाल बनवलाय सिनेमा. आणि त्यानंतर विकी कौशल यांच्या भूमिकेच्या बाबतीत बोलायचं तर असं कुठेही जाणवलं नाही की ते विकी कौशल आहेत. राजांची भूमिका इतकी प्रामाणिकपणे त्यांनी पार पाडले. अक्षरशः म्हणजे ज्यावेळी तो एक सीन आहे की छत्रपती संभाजी महाराज सिंहासनाकडे जात असतात आणि मग त्या क्षणी त्यांच्या मनामध्ये काय काय ज्या घटना चालू असतील त्या त्यांनी डोळ्यात एवढ्या प्रकर्षानं दाखवल्यात की अगदी म्हणजे त्यांच्या मनात काय चालू असेल. म्हणजे जसं सिंहासन जवळ येत होतं, महाराजांचा राज्याभिषेक होत होता, तेव्हा त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आठवले असतील, जिजाऊ साहेब आठवले असतील, हंबीरराव मोहिते, अगदीच काही माणसं त्यांच्या समक्ष होती. आणि मग अशी माणसं जी आता हयात नाहीयेत, ती माणसं किंवा ह्या आधी आपलं स्वराज्य कसं होतं, आता कसं आहे, आणि मग त्या सिंहासनाकडे जाताना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग त्या प्रसंगी तो जो काही क्षण होता, मी अक्षरशः रडलो तिथं. मला वाटतं की छत्रपती संभाजी महाराजांचा जो त्यांना अटक करण्यात येते किंवा त्यांना जेरबंद करण्यात येते आणि मग त्यांना पकडून कैद करून नेण्यात येतं किंवा त्यानंतर जे काही त्यांच्यासोबत घडलं ते प्रचंड वेदनादायी होतं. पण त्याहूनही आधी मला तो जो प्रसंग आहे राज्याभिषेकाचा, तो भावनिक वाटला. या अर्थानं वाटला की म्हणजे आपण आपल्या सध्या महाराष्ट्रातील असतील किंवा या आधी काही तरुण असतील तर आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जर युवकांच्या मनावरती राज्य करणारा एकमेव राजा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. म्हणजे तुम्ही पाहिलं तर एखाद्यानं मोटरसायकल घेतली किंवा गाडी घेतली तर त्यावरती संभाजी महाराजांचं एक रुद्र रूप असलेला फोटो तुम्हाला नक्की दिसेल, जो ब्लॅक अँड व्हाईट आहे आणि वरती असा अर्धचंद्रकोर असेल भगव्या रंगामध्ये तो, किंवा म्हणजे यावरूनच आपल्या लक्षात येतं की नंबर प्लेट असतील किंवा गाड्या असतील तर यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा आदर किंवा इथं असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल असणारा आदर आणि प्रेम आणि जिव्हाळा किती आहे, ती आस्थेचा तो एक खूप मोठा भाग आहे असं मी समजतो. कारण तत्कालीन इतिहास पाहिला तर आपल्या हे लक्षात येतं की म्हणजे संभाजी राजांसोबत झालं ते वाईटच होतं. आणि तेव्हा आपल्या लक्षात येतं की मग धर्माच्या बाबतीत धर्म हा प्रश्न निर्माण होतो. तर तत्कालीन बऱ्याचशा जास्त ज्या काही घटना होत्या किंवा युद्ध लढाया होत्या त्या मुघलांविरुद्ध जास्त होत्या असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि त्यामुळं कितीही नाही म्हटलं तरी मग मग ती लढाई किंवा ते वाद ते धर्मावरती येतात, कितीही नाही म्हटलं तरी.
आणि मग संभाजी महाराजांना जेव्हा अखेरच्या वेळेस म्हणजे मृत्यूच्या जवळपास आल्यानंतर मग जेव्हा औरंगजेब संभाजीराजांना विचारतोय किंवा धर्म परिवर्तनासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यावेळी जो संभाजी महाराजांचा हुंकार आहे, जो झंकार आहे, त्या क्षणी मात्र सिंहाचा बछडा छावा कसा आहे ह्याचं प्रत्यक्षात रूप आपल्याला दिसून येतं. म्हणजे एवढंच नाही तर संभाजी महाराज म्हणजे तत्कालीन इतिहासकार एक खाफी खान यांनी लिहून ठेवलंय की एक मुघल इतिहासकार आहे तत्कालीन, त्यांनी लिहून ठेवलंय की संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांपेक्षा 10 पटीनं तापट आहेत. ही गोष्ट जरी खरी असली तरी सुद्धा संभाजी महाराज इतके तापट असून सुद्धा आपल्या माणसांसाठी किती सौम्य आहेत आणि याचाच गैरफायदा घेत त्यांच्यासोबत फितुरी केली जाते. म्हणजे अर्थातच संभाजी महाराजांनी ज्या लढाया केल्या त्यातली एकही लढाई त्या हरले नाहीत. मग माणूस केव्हा हरतो त्याचं एक खूप मोठं उदाहरण आपण आयुष्यात घेतलं पाहिजे, ते छत्रपती संभाजी महाराजांकडून. कारण आपला पराभव करण्याची हिंमत समोरच्यात नसतेच, पण आपले जवळचे फितुरी करतात आणि मग आपला पराभव होतो, तोही कधीही न पाहिलेला. तर मित्रांनो, ह्यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे, आपल्यातले फितूर ओळखता आले तर आपला विजय हे निश्चित ठरलेला असतो. म्हणजे तुम्ही एक गोष्ट मला आणखीन एक सांगायची आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड आपण लक्षात घेतला, छत्रपती संभाजी महाराजांचा कालखंड लक्षात घेतला, तर ह्यामध्ये छत्रपती जेव्हा लढाई करायचे किंवा औरंगजेबानं महाराष्ट्रात जे छत्रपतींच्या विरोधात जे सरदार पाठवले होते ते औरंगजेबानं पाठवले होते. म्हणजे औरंगजेब स्वतः महाराष्ट्रात आला नव्हता, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या पश्चात औरंगजेब महाराष्ट्रात स्वतः येतोय आणि तब्बल 8 ते 9 वर्ष हा शिवरायांचा छावा झुंज देतोय. फक्त कशासाठी? तर इथल्या मातीसाठी, इथल्या स्वराज्यासाठी. मित्रांनो, तर ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. सिंहाला फार काळ कैदेत ठेवू शकत नाही किंवा तुम्ही महालात ठेवू शकत नाही, म्हणून शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच संभाजीराजांना बाहेर ठेवलं होतं. मग त्यामध्ये ते मल्ल शिकलेले असतील, विविध कला शिकले असतील, मग घोडेस्वार असेल, काही म्हणजे शेतकऱ्याच्या घरी जाऊन जेवण असेल, त्यांच्यासोबत खेळणं असेल, त्यांच्यासोबत वागणं असेल, पोहणं असेल, कुस्ती खेळ असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांना जंगलात सोडून दिल्यावरती शेर जसा खुंकार होतो ना, तशाच या छाव्याच्या सोबत झालेला. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कैक पटीनं रुद्र अवतार धारण करणारा हा राजा आहे. चित्रपटाच्या बाबतीत बोलायचं तर कुठेही संभाजी महाराजांच्या जीवन कार्याला डाग लागलेला नाहीये. अप्रतिम सिनेमा झालेला आहे. सर्वच कलाकार असतील किंवा लक्ष्मण उतेकर यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे, ते निर्देशक आहेत. अप्रतिम काम आहे मित्रांनो, नक्की जाऊन थिएटरमध्ये बघा आणि आपल्या राजाचा इतिहास जो मलिन करण्याचा प्रयत्न केलेला आहे बऱ्याच काही वर्षापासून, तो धुण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण हा राजा रयतेचा राजा आहे आणि आपल्या राजासाठी हा मलिन झालेला इतिहास आपणच धुतला पाहिजे आणि आपल्या राजाचा इतिहास आपणच आपल्या मुलांना सांगितला पाहिजे. म्हणजे प्रशांत देशमुखांचे वाक्य मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगतो की जसं ते म्हणायचे की आयुष्यात तुमचं लग्न झाल्यावरती तुमच्या लग्नानंतरची भेट कुलू मनालीला किंवा महाबळेश्वरच्या थंड हवेच्या ठिकाणी अवश्य भेट द्या, अवश्य प्रेमाची मिठी तिथं मारा, पण जेव्हा पुत्र प्राप्ती होईल तेव्हा आपल्या मुलाला सोबत घ्या आणि रायगड दाखवा, कारण त्याच रायगडावरती 32 मन सोन्याचं सिंहासन मराठेशाहीचं बसलं होतं. हीच ती जागा आहे. सांगा आपल्या पोरांना, ह्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज होते.
अशा या योद्ध्याला माझा मानाचा मुजरा. सिनेमा नक्की बघा मित्रांनो, तुम्ही बघा, घरच्यांनाही घेऊन जा. जमत नसेल तर त्यातले प्रसंग, त्यातल्या घटना ज्या पद्धतीनं त्या मांडल्यात त्या इतरांना सांगण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.